श्रावणी श्रावणी उठ बाळ. तू ठीक आहेस ना? काय झालं, तू अशी कशी झोपलीस? मला नाही माहिती ग. मी तर ते भाषण लिहित होते ना. भाषण? मला भाषण लिहून द्यायचंय बाबांना. मला भाषण लिहायचंय. मॅडम शांत हो. 2 वाजून गेलेत. साहेब निघून गेले. बाबा गेले. मी भाषणच नाही दिलं. परत सगळी गडबड केली. मी काय झालं भाषण द्यायचं. शांत व्हा, शांत व्हा. जाऊ द्या, सोडून द्या. असं कसं सोडून देऊ? काय बोलतोयस तू? हे काम मला दिलं होतं बाबांनी. काही जमलंच नाही मला काकू. काय ग श्रावणी, आज परत गोंधळ घातलास ना? का भाषण लिहून देऊ शकले नाहीस तू? कमाल झाली तुझी. काय ग, एवढी झोप कशी काय लागली तुला? म्हणजे काय नशा वगैरे केली होतीस का? तुझ्यासारखी मुलगी नशा करत असणारच हे माहितीये मला. पण हेच जर का विश्वंभरला कळलं ना तर काय होईल याचा विचार कर. उद्या पकडली गेलीस तर आमचं नाव खराब व्हायचं. काय मग, कामाचं भूत उतरलं का? मज्जा आली ना? अशी मज्जा रोजच येणार आहे. एक सांगू का श्रावणी, साहेबांनी तुला कामावरून काढून टाकण्यापेक्षा स्वतःच काम सोडलेलं बरं, नाही का? श्रावणी चल, तू आज चल, उठ. चल. विश्वंभर आता घरी आल्यानंतर हिचं काय करेल हे परमेश्वरालाच ठाऊक. आता हिचं सगळं माज उतरेल बघ. बाकी जे व्हायचं ते होणारच. इंद्रनील, तू इथं? इंद्रनील, तू इथं काय करतोय? काय करतोयस? किती दिवस झाले तुम्हाला भेटली नाहीयेस. आज तुझ्या घरी कोणी नाही असं दिसलं म्हणून आलो भेटायला. मेसेजला रिप्लाय पण देत नाहीस तू. अरे कसं देऊ रिप्लाय? तुला माहिती ना घरात काय चाललंय. त्या स्वीटीमुळे आम्ही सगळे हैराण झालो. आणि त्यात आपलं जर कळालं ना. नाही इंद्रनील, तू जा बरं इथून. जाऊ? एवढी हिम्मत करून मी तुझ्या घरी भेटायला आलोय तुला आणि हकलतेस मला? इंद्रनील, माझ्या घरच्यांना कळालं ना त्यांना लय वाईट वाटेल. तू आत्ता इथनं जा ना प्लीज. काय उन्हाळा आहे. देवा देवा देवा, झाडच पडलाय. आय 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 आय. इंद्रने, तू कधी आलास र? मी आत्ताच आलो. तुमच्याकडेच आलो होतो पण घरी नव्हता तुम्ही. बाहेर गेला होता काय कुठं? होय, जरा सामान संपलं होतं म्हणून आणायला गेलतो. बरं द्या इकडं. देतो मी. तुला कशाला? हा असू द्या, द्या. उन्हातून आला एकटा तुम्ही. बसा बसा बसा. काय पोर काय. आय 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 आय. पाणी घ्या. होय, लय गुणाचा आहेस बघ. पण तू कशाला त्रास करून घेतलास रे? अहो पाणी आणायला कसला आलाय त्रास? इंद्रनील, तू सहजच आला होतास की आणखीन काय? हा म्हणजे आता माझं काय काम असणार. पण ते लोणचं, स्वीटीला लोणचं दिलं होतं ना तुम्ही. अहो लय भारी झालं होतं. मला पण आवडलं. तेच सांगायला आलो होतो मी इथं. बरं बरं बरं, तू बस, मी सरबत करतो तुझ्यासाठी. नाही सरबत नको मला. काम आहे थोडं, मला घाई आहे थोडी, जायचंय. येतो मी. काय पोरगं आहे. हाय. हाय.
काय नाही, मी सहजच आलतो. हाय इंद्रनील कशाला आलता आपल्या घरात? अगं स्वीटीला दिलेलं लोणचं आहे ना ते त्याला बी आवडलं म्हणत तेच सांगायला आला होता. नक्की लोणचंच आवडलंय का दुसरं काय आवडालंय त्याला? आता आणखीन काय आवडेल त्याला? नाही म्हणजे आपल्या घरात का नाही आवडण्यासारख्या चिक्कार गोष्टी आहेत नाही का? ए शोभे काय बी काय बोलालीस ग? म्हणजे जसं स्वीटीला आपला शुभ आवडतो का नाही तसं शोभे तोंड सांभाळून बोला. अगं आहे म्हणजे सानू एकटीच घरात असताना दुसरा पोरगा घरात येतोय ह्याचा अर्थ काय आम्ही सांगायचा होय तुला? सानिकाला कशाला मध्ये आणतीस ग? ती पोरगी अभ्यास करत बसली होती आणि त्याला काय माहिती आपण घरात नाही ते? अगं एवढी का चिडालीस? शांत हो, रिलॅक्स. आम्हाला काय वाटलं म्हणून बोललो आम्ही. नाही म्हणजे इंद्रनील तसा चांगला पोरगा आहे काय, एकदम शांत आहे आपल्या सानूसारखा. आणि त्यात स्वीटीचा भाऊ पण आहे. हाय तूच विचार कर, ती स्वीटी सून म्हणून आपल्या घरात आणि आपली सानू सून म्हणून त्यांच्या घरात. साठ लोट कसलं भारी. शोभे तोंड आवर तुझं. काय बी काय बोलालीस ग तू? सानिकाला तिच्या आयुष्यात काय करायचंय तिला चांगलं माहिती आहे आणि ती अशी काय वागणार नाही हे मला चांगलं ठाऊक आहे. तू एक काम कर, ती पिशवी आत ठेवून आपल्या दोघींना 1-2 ग्लास सरबत कर जा. आम्ही सरबत नाही आम्हीच करतो ना. हा बसा तुम्ही, तुमच्या हाताला मेहंदीच लावली ना. चल तिकडे. सानू आम्ही काय म्हणतो खरं सांग की आम्हासनी तुला पण आवडतो ना तो इंद्रनील? बाई चेहरा कसं केलं सांग की ग. सांग की. तू तरी ये नाही तर त्या पिशवीतली लिंब तरी दे. अगं हो आई आणतो की, थांब की. सांग सांगतोय काय तुला काय पण असेल का नाही आम्हासनी सांग, आमचा फुल सपोर्ट आहे तुला. विचार कर जरा, बोल की. शोभा अगं आया आलो, लक्षात ठेव. बापरे शोभताईला कळलंय का? आज जर चोरी पकडली गेली असती तर. पण बरं झालं आईने सांभाळून घेतलं. हे असंच होतं माझ्या बरोबर. काही चांगलं करायला गेले ना की नेहमी वाईटच घडतं. माझं नशीबच काय ते फुटकंय. नको का? एक तर मला कळतच नाही हे सगळं झालंच कसं. मी भाषण लिहित होते तेव्हा काही मला झोप आलेली नव्हती. मॅडम शांत व्हा, शांत व्हा. जरा विचार करा आणि मला सांगा, तुम्हाला काय आठवतंय का